परत एकदा मी सगळ्यांना विनवणी करते जी सोशल मीडियावर आहेत त्यांना, ही सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ना, तर इथं लहान मोठे गरीब श्रीमंत सगळेच्या हाताने अँड्रॉइडेड मोबाईल आहेत. त्यामुळं आपण सोशल मीडियावर काय पोस्ट टाकतोय, आपण सोशल मीडियावर काय बोलतोय ह्याचं कमीत कमी बहाणं ठेवा. कारण कसं असतंय, समजा गावातलं भांडण असेल, गावातल्या तक्रारी असेल, गावातली वैर दुश्मनी किंवा एकूणमेकाच्या चारित्र्यावर डाग एका गावात उडवले तर ते गावापुरतं सीमित किंवा त्या गावातले पाहुणे रावळे असतील तेवढे पुरतं सीमित राहतं. पण सोशल मीडियाचं तसं नाही. सोशल मीडियावर जर आपण एखादी पोस्ट कुठलेही पुरावे नाही बघता किंवा कुठलंही काय खरं काय खोटं नाही बघता एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर डाग उडवणे किंवा एखाद्या महिलेच्या बाबतीत चुकीचं पोस्ट टाकणे, तर तुम्हाला माहिती आहे का, त्या महिलेची इज्जत अवघ्या खंडात म्हणायचं, आशिया खंडात म्हणते, म्हणजे जिथं जिथं आपलं, आता हे यूट्यूबचंच उदाहरण देते, हे चॅनल आहे अमेरिकेचं. मान्य आहे अमेरिकेच्या लोकांना मराठी भाषा कळत नसेल, पण अवघ्या महाराष्ट्रातल्या, आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर आपल्या भारतात असे काही राष्ट्र आहेत की आपल्याला त्यांची भाषा येत नाही. काही कन्नडी लोक आहेत तुम्ही बघताय पुण्यामध्ये, त्यांना मराठी सगळं समजतं, फक्त त्यांना बोलता येत नाही. म्हणजे जेणेकरून की अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर आपल्या भारत देशात कित्येक तरी लोकांना मराठी येतं बरं का. मग आपण जर एखाद्या लेडीजची इज्जत सोशल मीडियावर मांडत असाल तर अवघा महाराष्ट्र त्या लेडीजला बघतो. आणि विषय कसा असतो, जे सोशल मीडियावर महिला आहेत, ज्या सोशल मीडियावर महिला आहेत त्यांना त्या सोशल मीडियावरच्या महिला समोरच्या व्यक्तीला ओळखत नसतात. पण महाराष्ट्रातले कितीतरी लोक आहेत की ते व्हिडिओ बघण्यामुळं, त्यांच्या पोस्ट बघण्यामुळं त्या महिलेला ओळखतात. म्हणून परत एकदा विनवणी करते की सोशल मीडियावर बोलताना विचार करून बोलणं खूप गरजेचं आहे. एखाद्या महिलेची इज्जत म्हणजे काचाचं भांडं असतं बरं का. आपल्याकडं काय होतंय की आपण सोशल मीडियावर आपण वैयक्तिक कुठला तरी राग काढायचा, आपले पर्सनल प्रॉब्लेम असतात काही घरातले, पर्सनल लाईफमध्ये आपण कुणाशी तरी मैत्री केलेली असती, त्या मैत्रीमध्ये आपण, आणि मैत्री ही भरपूर ठिकाणी आता काय होतंय, सोशल मीडियावरून मैत्री होती, मैत्री झाल्यानंतर त्यांचं एकूणमेकीचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले जातात, कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यानंतर एकूणमेकीला संपर्क साधणे, एकूणमेकीला भेटणे मिळणे आणि त्यांची घट्ट मैत्री होती. आता एक सांगू का, खरा ह्या कलियुगात विश्वास तर आईवडिलांवर सुद्धा ठेवणं कठीण असतं. म्हणजे ठेवू नका हा विषय नाही, पण कठीण असतं. मग मला सांगा, ह्या कलियुगामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या पुरुषाला ओळखत नाही, सोशल मीडियावर तो एखादा व्यक्ती आपला व्हिडिओ बघतो, व्हिडिओ बघून आपला नंबर मागतो, आपण नंबर देतो आणि आपली मैत्री होती. मग त्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे हे आपल्याला वरून वरून गोड बोललं म्हणजे त्याच्या पोटातला स्वभाव माहीत नसतो की त्याचा मेन स्वभाव काय आहे. पण एखाद्या अशा सोशल मीडियावरच्या ओळखीच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसताना आपण त्या व्यक्तीशी मैत्री करणे आणि आपले पर्सनल प्रॉब्लेम किंवा पर्सनल जे काही आपलं असतं गुपित ते त्या व्यक्तीला जर सांगत राहिलो तर काय तुम्हाला गॅरंटी आहे की तो व्यक्ती उद्या तुमच्या इज्जतीचे धिंदोडे काढल म्हणून आपण जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर बोलतो, सोशल मीडियावर असतो ना, तर ते सावध राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण स्वतःही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतःही दुसऱ्याविषयी पण सोशल मीडियावर पोस्ट टाकत असताना खूप विचारपूर्वक टाका. कारण तुमच्या एका पोस्टमुळं एखाद्या महिलेचं आयुष्य बर्बाद होतं. एखाद्या महिलेचं आपल्या एका चुकीच्या पोस्टमुळं आयुष्य बर्बाद होतं. आणि नुसतं महिलेचंच नाही, मग स्त्री असेल, पुरुष असेल, आपण ज्याच्याविषयी बोलतो त्याला घर, संसार, परपंच, लेकरं, बाळं सगळं असतं. आपण त्या महिलेविषयी किंवा पुरुषांविषयी जर चुकीच्या पोस्ट टाकल्या तर त्याचं आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागत नाही, आणि तेही आपल्या स्वार्थापोटी. कारण आपली ओळख पाळख सोशल मीडियावरून झाली आणि आपण त्यांच्याविषयी म्हणजे वाईट कमेंट टाकणं किंवा त्यांच्याविषयी वाईट बोलणं, कारण ही सोशल मीडिया आहे. आणि समाजाला तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालले, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय केलं ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपण एखाद्या महिलेचं आता सोशल मीडियावर टाकू, ती महिला अशी आहे, फालतू आहे, हे आहे, ते आहे, बघणारे लोक लगेच विश्वास ठेवतात. काही लोक म्हणतात अरे ती नाही, हीच ईडी आहे, काही पण उगाच भुंकत बसती. हे रीत आहे समाजाची. आणि त्यांना दुसरा विषय भेटला की मागचं विसरून जातात.
पण जेव्हा तुम्ही मग रस्त्यावर चालायलेत ना, तरी सुद्धा बघणारे लोक तुम्हाला एकच म्हणणार, अरे त्या यूट्यूब चॅनलवर हीच होती का रे, हिच्याविषयी खूप म्हणजे हिचे सगळं बाहेर आलं बरं का, हिचं सगळं सगळ्याला माहीत झालं बरं का. म्हणजे एक कुठंतरी आपला चेहरा जनतेच्या मनात बसलेला असतो आणि बरोबर मग ते आपल्याला कॅच करून नावं ठेवतात. तर एकच सांगायचं आहे, आणि तुम्ही इतरांसाठी जर खड्डा खांदत असाल तर त्या खड्डेत तुम्ही स्वतः पडायला वेळ लागणार नाही. म्हणून सोशल मीडियावर बोलताना ना प्रत्येक गोष्टीचा विचार करून बोला. खूप कठीण आहे सोशल मीडिया म्हणजे. तुम्हाला दुसरं उदाहरण देतच नाही मी, लांबचं तर उदाहरण सोडाच. स्मिता सातपुते काय झालं तिच्या बाबतीत, बिचारी पहिलं धुणे भांड्याचे कामं करून खात होती, पण असं अडकलेली तर नव्हती कुठं. पण जेव्हा ती सोशल मीडियावर आली, पहिलं टिकटॉकला आली, टिकटॉकला आल्यानंतर तिनं कॉमेडी व्हिडिओ बनवायला लागली. पण ती इतक्या कॉमेडी करायला लागली, इतक्या कॉमेडी करायली की तिला भान नाही राहिले की आपण काय कॉमेडी करावी. आणि त्यामध्येच त्या लहान मुलाची कॉमेडी केलेली पकडली गेली आणि झालं 3 वर्ष त्या बिचारीला. म्हणजे तिला नवरा आहे, पण नवरा नांदवत नसताना तिचं लहान मुलगा होता यश, त्या मुलाचा तरी विचार केला गेला का. मला सांगा, सगळे भरपूर समाज असतो की तुम्ही पुढं उडी टाका, तुम्ही पुढं पळा, आम्ही आहोत तुमच्या पाठीमागं. पण ज्या वेळेला संकट येतं ना, त्यावेळेला आपल्यासोबत त्यांची इच्छा असून पण त्यांनी कामधंदे सोडून तुम्ही केलेल्या कुटाण्याला ती का समाज निस्तरत बसल. इच्छा असून सुद्धा काही वेळेला आपल्याला मदतीला कुणीही येत नाही. मला सांगा, जे स्मिता सातपुतेच्या बाबतीत घडलं, सोशल मीडियाच्या थोड्या मोहापोटी, थोड्या व्ह्यूजसाठी तिनं जे करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं तिला आता 3-4 वर्ष आतमध्ये बसावं लागलं. मला सांगा, त्या पोराला पहिला बाप नाही सांभाळायला आणि आता आई त्याच्या आतमध्ये गेली. त्या पोरानं किती हालमध्ये दिवस काढले हो, यशनं किती हालमध्ये दिवस काढले असतील. म्हणून प्रत्येकानं हा विचार करणं खूप गरजेचं आहे, प्रत्येकानं. मग त्यामध्ये मी सुद्धा आले. प्रत्येकाला खूप विचार करणं गरजेचं आहे. आणि आपले जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात ते प्लीज बायांनो सोशल मीडियावर नका मांडू. अरे तुम्ही समाजाला स्वतः दाखवून देताय ना की तुम्ही कशा आहात, तुम्ही काय करताय, स्वतः दाखवून देताय. तुमच्यामध्ये वाद झाले की तुम्ही त्याचं सांगणार, ती तुमचं सांगणार, तुम्ही त्यांचं सांगणार. अरे तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतः बरबाद करताय. शेवटी बघा, एक मला वाटलं अंतकरणातून मी बोलते, तुमचं तुम्ही बघा आता.